विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि उद्याच आपला पेपर आहे फिजिक्सचा. आयुष्यातील ही 2 वर्ष एवढ्या फास्ट निघून गेली ना, कळालंच नाही. एवढा तुम्ही अभ्यासात गुंग झाला होता किंवा तुम्हाला कळालं पण नाही, की ही 2 वर्ष कशी निघून गेली. आणि आता तुमच्या एक गोष्ट ध्यानात आली असेल, मला अजून आठवतंय, जेव्हा माझा 10वीचा शेवटचा पेपर होता ना, आमच्या वेळेस तो हिंदीचा पेपर होता. बघा, शेवटच्या पेपरच्या दिवशी मी एवढा खुश होतो का? आता 3 महिने सुट्टी असणार आहे. 3 काय 4 महिने सुट्टी. आणि पेपर नंतर जूनमध्ये रिझल्ट लागणार. कॉलेज सुरू व्हायला उशीर असतो. मी खुश होतो, आनंदी होतो. मला अजून आठवतंय, की 1ली ते 10वी पर्यंतची 10 वर्ष पण निवांतच होती बरं का. दिवाळीची सुट्टी, उन्हाळी सुट्टी, गावाकडे जाऊन मजा करायची. आयुष्यच वेगळं होतं. एकदम स्लो लाईफ होतं, स्लो. आणि जसं 10वी पास झालो की नाही, जसं तुमची अवस्था आहे ना, तशीच माझी अवस्था होती, की बघता-बघता ती 2 वर्ष निघून गेली. अरे, मी तुम्हाला सांगू का, आता मी क्लासेस घेतोय ना, की 23 वर्ष झाले क्लास घेतोय. मला पण शॉक बसला, की आयुष्यातली 23 वर्ष फास्ट निघून गेली म्हणूया आपण. बरं ठीक आहे, हे जाऊ दे आता. आयुष्य असंच संपून जातं. आपण काय करायचं ते चांगलं करत राहायचंय रोज. बरं, मग आज मला काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा आपला पेपर उद्याच असेल, तेव्हा तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? काय चाललंय तुमचं? अजून पण निवांतच आहात. निवांत राहून चालणार नाही हे लक्षात घ्या. मग काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात इम्पोर्टंट काय? रिव्हिजन. ॲट एनी कॉस्ट ही रिव्हिजन परफेक्ट व्हायला पाहिजे. ही रिव्हिजन करत असताना आता डेफिनेशनचा पार्ट पहिला उचलूया आपण, की डेफिनेशनमध्ये काहीतरी डेफिनेशन्स अशा असतील ना, की ज्या तुम्हाला परफेक्ट येत नाहीयेत. त्यांना हायलाइट करा. त्याचे उद्या म्हणजे आज तर रिव्हिजन कराल, पण पेपरला जायच्या अगोदर पण थोडंसं जरी एकदा बघितलं ना, तर ते पक्कं रिवाईज होतं, आठवतं परीक्षेत. पण नाहीतर आठवत नाही. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना सारखी रिव्हिजन करायची हे डोक्यात ठेवा. माझा एक बेस्ट स्टुडंट होता बरं का. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. त्याला 12च्या एक्झाममध्ये सुद्धा 96% होते आणि सीईटीला तर विचारूच नका. 196 होते. 196 आउट ऑफ 200 स्कोर होता त्याचा. माझाच तो लहान भाऊ होता म्हणूया आपण. म्हणजे आहे तो लक्षात घ्या. मेन पॉइंट काय? मग त्याची स्ट्रॅटेजी काय होती माहिती का? बघा, मी त्याला कॉलेजच्या पेपरचं एक्झाम्पल घेतो त्याच्या. आता 11 ते 2 पेपर असला की नाही, ठीक आहे पेपर झाला 11 ते 2. 2 नंतर तो घरी यायचा 2:30 पावणे 3 पर्यंत. ओके, थोडंसं खाल्लं वगैरे की अभ्यासाला बसायचा. आता तो होताच एक्स्ट्राऑर्डिनरी लक्षात घ्या, की पहिल्या 4-5 तासात ना बघा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचा तो पोर्शन फिनिश झालेला असायचा. ओके. आपण सेमिस्टर किंवा प्रिलिमचा विचार करतोय हां, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 7 वाजल्यानंतर ना, मी तुम्हाला सांगतो तो जेवायचा. झोपेपर्यंत त्याची पहिली रिव्हिजन व्हायची लक्षात घ्या. ओके. आणि सकाळी पहाटे उठून त्याची दुसरी रिव्हिजन पण व्हायची. शेवटची एक लास्ट मोमेंट पण रिव्हिजन त्याची असायची. म्हणजे तो 3-3 वेळा रिवाईज करून पेपरला जात होता. 3 वेळा त्याची रिव्हिजन होत होती. इथं मुलं चुकतायत कुठं माहितीये का? एकदा सुद्धा रिव्हिजन करत नाहीत. एकदा सुद्धा जे केलंय ते परफेक्ट करत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, मला काय म्हणायचं आहे बघा, की तुम्ही 100%च पोर्शन केला पाहिजे असं नाहीये माझं म्हणणं. आपण इम्पोर्टंट क्वेशन ही स्ट्रॅटेजी अवलंबली. जर आपण अभ्यास पूर्ण केला नसेल तर अगोदर, पण तुम्हाला त्याचीही परत-परत रिव्हिजन करावी लागणार आहे. पण मगाशी बोललोय तसंच, की जे क्वेशन्स तुमचे झालेले नाहीयेत परफेक्ट, ते रिवाईज करा. ते रिवाईज करा बाळांनो. घ्या अभ्यासाला आता तरी. आज नाही मित्रांच्याबरोबर कुठे फिरायला जायचं. आज नाही तुम्हाला आराम करायचा. आज नाही तुम्हाला फोनवर टाईमपास करायचा. ओके. रात्रभर जागायचं नाहीये आज 3-4 वाजेपर्यंत हे लक्षात घ्या. नाहीतर पेपरमध्ये झोपाल. तशी पेपरमध्ये झोप येत नाही. पण त्याचा इफेक्ट नेक्स्ट पेपरवर होतो ना बाळांनो. म्हणजे मला तेच सांगायचं आहे, की पेपरच्या वेळेस प्रचंड जागरण करणारी मुलं आजारी पडतात. पित्त वगैरे असा त्रास होतो. ते पण तुम्हाला नको आहे. म्हणजे आता तुम्ही काय करा माहितीये का? अजून एक मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. जुन्या माझ्या आठवणी आहेत थोड्याशा सांगतो. लिहित नाही तर तोंडी सांगतो. क्लोरोफॉर्म आणि आयडोफॉर्म. बघा, प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म आणि प्रिपरेशन ऑफ आयडोफॉर्म ह्या जुन्या सिलेबस मधले 2 क्वेश्चन होते. अरे यायचाच प्रश्न 4 मार्काला यायचाच. पण मला अजून आठवतंय एक स्टुडंट पेपर नंतर आला होता मला भेटायला म्हणला, "सर पेपर अवघड गेला." म्हटलं, "काय झालं?" "सर तो प्रश्न आलाच नव्हता क्लोरोफॉर्म किंवा आयडोफॉर्म." मग माझा कॉन्फिडन्स डाउन झाला. मी पेपर लिहू शकलो नाही. म्हणजे काही मुलं काय करतात तुम्हाला कळालं का? उगाचच 10-12 प्रश्न करून जायचं.
10-12च प्रश्न करून जायचं उगचच. ठीक आहे? आणि त्यातलेच प्रश्न येतील अशी अपेक्षा करायची आणि मग पेपर मला सोपा जाईल अशी अपेक्षा करायची. होत नाही तसं ते. तुम्हाला टार्गेट देतोय मी, टार्गेट. तुमचं टार्गेट काय? की डेफिनेशनचे जवळ-जवळ 70 क्वेशन, डिस्टिंग्विशचे जवळ-जवळ 20 प्रश्न, काही कमी जास्त असतील बरं का, लक्षात घ्या. डेरिव्हेशन जवळ-जवळ 20च्या आसपास आहेत. डायग्राम जवळ-जवळ त्यासुद्धा 15-20 असतील, लक्षात घ्या. एवढ्या डायग्राम, स्फेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, परफेक्टली ब्लॅक बॉडी, सिंपल पेंडुलम, त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अँगल ऑफ बँकिंग, व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल, म्हणजे प्रत्येक डेरिव्हेशनला जिथं-जिथं डायग्राम आहे ते ऑलमोस्ट सगळ्याच करायच्या आहेत. व्हॅन डी ग्राफ जनरेटर. पण असं नाही बरं का, अशी फिगर, असा प्रश्न येईल अशी अपेक्षा करू नका. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियड टाइम ऑफ सिंपल पेंडुलम विचारले 3 मार्काला. ठीक आहे, डेरिव्हेशन नाहीयेत. डायग्राम तरी काढाल ना. आणि जेव्हा तुम्ही डायग्राम काढाल ना, तर कुठले-कुठले फोर्सेस ॲक्ट होतील ना, हे जर तुम्हाला कळालं तर डेरिव्हेशन पण जमतं. पण राहू दे, न्यूमेरिकल राहू दे म्हणतोय मी. हे एवढे प्रश्न तरी करा, म्हणजे मी म्हणतोय टार्गेट 100 प्लस, 100 पेक्षा जास्त प्रश्न तुमचे तयार असले पाहिजेत. मग पेपर ठीक-ठाक जाईल. आणि 70 मार्काच्या पेपरमध्ये 30 मार्काचा जरी प्रॉपर अटेम्प्ट करून आला, 30 मार्काचा जरी प्रॉपर अटेम्प्ट करून आला, एम-सी-क्यू सोडून. मी एम-सी-क्यू काउंट करत नाही. तुम्ही मला ते 10 मार्क डायरेक्ट तुम्ही वाढवाल. एवढा अटेम्प्ट केला नाही. एम-सी-क्यू सोडून तुम्ही जर 30 मार्काचा अटेम्प्ट करू शकत असाल, तर बेस्ट. उड्या मारत बाहेर यायचं पेपरमधून, की सोपा गेला म्हणून. हां. सोपा गेला म्हणून असं, आणि नेक्स्ट पेपरची तयारी सुरू करायची. मग मुद्दा सगळे तुमच्या लक्षात आलेले आहेत. काय झालं, हे झालं, ते झालं, सगळं सोडून जोरात अभ्यास करा. ओके. आणि पहिला पेपर हा चांगलाच गेला पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. आणि काय माहितीये का, की पेपर मी तुम्हाला 11 वाजता प्रोव्हाईड करेन YouTubeवर. आता सांगतो. आणि आज तारीख, सॉरी, उद्या तारीख आहे 5 जानेवारी आणि आपला पेपर आहे फिजिक्सचा. ओके. मी त्याची पी-डी-एफ जमलं तर किंवा फोटो इथं YouTubeवर नेहमीप्रमाणे शेअर करेन आणि मग 11च्या अगोदर 5 मिनिटं मी तो व्हिडिओ शेअर करेन आणि तुम्हाला मग काय करायचंय ते सोडवायचा आहे पेपर. ऑल द बेस्ट.